मुलांनो, आज आपण मराठी इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील दुसरा धडा कबूतर आणि मुंगीची गोष्ट शिकणार आहोत. ही गोष्ट आपल्याला परस्पर मदतीचे महत्त्व आणि खरी मैत्री काय असते ते शिकवते. चला तर मग आपण चित्र पाहूया, चित्राचे निरीक्षण करूया आणि स्वतःच्या शब्दात गोष्ट तयार करूया. तर पहिल्या चित्रात तुम्हाला काय दिसतंय? ह्या चित्रात सुंदर निसर्गचं दृश्य दिसते आणि तिथे एक मुंगी पाण्यात पडलेली दिसते आणि ती मदतीसाठी हाक मारत असते आणि म्हणते, अरे कबूतर दादा, मला मदत कर. दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय की एक झाडावर कबूतर आहे आणि त्याच्या तोंडामध्ये एक पान आहे आणि तो म्हणतो, मुंगीताई, हे बघ पान, या पानावर चढ. तिसऱ्या दृश्यामध्ये तुम्हाला काय दिसते? अगदी बरोबर, मुंगी त्या पानावर चढली आणि ती तिचा जीव वाचवून कबूतर दादाला म्हणते, आभारी आहे कबूतर दादा. चौथं चित्र पहा बघ आता. चौथ्या चित्रात काय दिसते तुम्हाला? की एक शिकारी आहे आणि शिकारी बंदूक घेऊन कबुतरावर निशाणा साधत आहे. दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसते तुम्हाला बघा. नंतरच्या चित्रामध्ये आपण पाहतो की मुंगी शिकाराच्या पायावरती चढलेली आहे आणि ती म्हणते, अरे कबूतर दादा, ला वाचवायला हवं. आणि शेवटचे चित्र पहा. कबूतर आणि मुंगी हे भेटतायत आणि कबूतर दादा काय सांगतोय? आभारी आहे मुंगीताई, आज तुझ्यामुळे माझा जीव वाचला. तर आपण आता चित्रांचे निरीक्षण केलं आहेच. तर चला आपल्या शब्दात आपण ह्याची गोष्ट तयार करूया. एक सुंदर सकाळी नदीकाठी एक छोटी मुंगी पाणी प्यायला आली होती. ती खूप ताणलेली होती, पण अचानक ती घसरली आणि पाण्यात पडली. पाण्याचा प्रवाह जोरात होता, त्यामुळे मुंगी बुडू लागली. ती घाबरून ओरडली. तिने पाहिले की झाडावर एक कबूतर होते. ती म्हणाले, अरे कबूतर दादा, मला मदत कर. तेव्हा झाडावर बसलेला कबूतर हे पाहतो. त्याने मुंगीची अवस्था बघून वाईट वाटले. तो लगेच झाडावरून एक हिरवे पान तोडतो आणि पाण्यात टाकतो. मुंगीताई, या पानावर चढ, असे तो प्रेमाने म्हणतो. मुंगी त्या पानावर चढते आणि वाचते. ती आनंदाने म्हणते, आभारी आहे. नंतर तिथे एक शिकारी येतो आणि तो शिकारी त्या निशाणा कबुतरावर लावतो. त्याने कबूतरला पाहिले आणि म्हणाला, अरे वाह, आज चांगली शिकार मिळाली. तो कबूतरावर बंदूक रोखतो. कबूतरला माहीतच नव्हतं हे, पण मुंगीताईने हे सगळं बघितलं. ती लगेच धावते आणि शिकाराच्या पायाला जोरात चावते आणि म्हणते, अरे कबूतर दादा, पळ इथून, निघून जा, उडून जा. जेव्हा ती जोरात शिकाराच्या पायावर चावते, शिकारी खूप जोरात ओरडतो आणि त्याच्या हातून बंदूक खाली पडते. कबूतर हे ऐकते आणि पळून जाते. कबूतर आनंदाने म्हणते, आभारी आहे मुंगीताई, आज तुझ्यामुळे माझा जीव वाचला. तर ह्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळते बरं? आपण शिकतो की आपण नेहमी दुसऱ्यांना मदत करावी. मदत करणारा खरा मित्र असतो. जो मित्र आपल्याला नेहमी मदत करतो, तोच आपला खरा मित्र असतो. तोच मित्र आपल्याला नेहमी संकटात सुद्धा आपली मदत करत असतो. तर आपण पण एकमेकांना मदत केली पाहिजे. समज आज तुम्ही तुमच्या मित्रांना मदत केली, उद्या तुम्ही अडचणीमध्ये असताना तुमचा मित्र तुम्हालाही मदत करेल. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. ही अशी छान अशी कबूतर आणि मुंगीची गोष्ट होती, जी आपल्याला मैत्रीबद्दल शिकवते.
थँक्यू.